राज्य महिला आयोगावरची कीड गेली असं ठोंबरे पाटील म्हणाल्या। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरेंनी टीका केली। फक्त राजीनामा नको, तातडीने अटक करा असं अंधारेंनीही म्हटलंय। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंधारेंनी मागणी जी केली आहे ती त्यांची कायम। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकरांवर विरोधकांनी गंभीर आरोप केले। राजीनाम्यानंतर विरोधकांकडून चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात येते। इतकंच नाही तर राज्य महिला आयोगावरची कीड गेली अशी जहरी टीका रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर केली आहे। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना सुद्धा मागणी केली होती। महायुतीतल्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत। आणि महत्त्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे। दरम्यान खरात सोबत अनेकांचे फोटो, मात्र मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं असा आरोप चाकणकरांनी केलाय। तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार असं चाकणकरांनी म्हटलंय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली। हे बघा, इथे बँडेज आहे, त्याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे। तर हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवू। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। दरम्यान आणखी काही गोष्टी बाहेर पडतील असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। गर्वाचं घर नेहमीच खाली असतं हे आता काही लोकांना कळलं असेल, म्हणून जास्त उडायचं नसतं। आता सगळा अहंकार धुळीस मिळेल। फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये, तर या प्रकरणात जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी। ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत।